अभिनेत्री रिया चक्रवर्ती आपल्या कुटुंबासोबत सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचली. सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केल्यानंतर रिया आपल्या आईवडिलांसह बाप्पांच्या चरणी नतमस्तक झाली. हा तिच्यासाठी भावनिक क्षण होता. सुशांत सिंह राजपूत यांच्या दुर्दैवी निधनानंतर रियाला अनेक आरोपांना सामोरे जावे लागले. मात्र सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये तिच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा आढळला नाही. त्यामुळे तिला मोठा दिलासा मिळाला. या निर्णयानंतर रिया थेट सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. तिने मनोभावे प्रार्थना केली आणि बाप्पांचं दर्शन घेतलं. सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेताना रिया चक्रवर्ती भावूक झाल्याचं दिसून आलं. तिच्या चेहऱ्यावर शांतता आणि कृतज्ञता स्पष्ट जाणवत होती. आईवडिलांसोबत तिने बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. रिया चक्रवर्ती पांढऱ्या रंगाच्या साध्या पोशाखात सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली होती. तिच्यासोबत आईवडील असून तिघेही मंदिरात प्रवेश करतानाचा नतमस्तक झाले. तिच्या चेहऱ्यावर मोठ्या संघर्षानंतर मिळालेल्या शांततेचा आणि श्रद्धेचे भाव स्पष्ट जाणवत होते. सीबीआयच्या निर्णयानंतर रियाने मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने ती आपल्या आयुष्यात नव्या सुरुवातीसाठी सज्ज असल्याचे संकेत मिळतात. तिने याआधी अनेकदा सांगितलं होतं की ती प्रकरणानंतर मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खूप तणावाखाली होती.